बिन लग्नाचा बाप होता होता वाचलो. पोराने तर जीव घेतला असता. नाही तर बरं झालं पिच्छा सुटला त्याच्यापासून बाबा. अरे देवा देवा. चला 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 चला. बाबा ए तू कसा आलास? तुमच्या सोबत. चल उत्तर खाली आधी पटकन. माझे बाबा मला सोडून चाललेत. अहो माझे बाबा मला सोडून चाललेत. अबे गप बस ना. परवाच पेपरात मी दारू पिऊन धिंगाणा केला म्हणून बातमी आली आहे. आता मी बिन लग्नाचा बाप झालोय. सगळ्यांना कळलं तर माझा बाप मारून टाकेल मला. बाबा मेल्यावर माणसं कुठे जातात हो? स्वर्गात जातात बाळा. स्वर्ग कुठे? मला काही कल्पना नाही. माझ्या खानदानात स्वर्गात अजून कोणी गेलेलं नाही. मग आपण जाऊया. बाळ माझं लग्न व्हायचंय. मला आनंद उपभोगायचा आहे रे. मग माझा जन्म कसा झाला? अरे तुझा जन्म कसा झाला ते मरू दे. तुझा जन्म का झाला हा प्रश्न मला पडलाय. आधी उतर गाडीत ना. मी पुन्हा ओरडू? ए गब्बास. मग मला पिझ्झा द्याल? मी तुला पिझ्झा देतो पण त्यानंतर तू मला बाबा नाही म्हणणार ना? नाही. नक्की नक्की. चला. हाऊ स्वीट. काय नाव आहे तुझं? चिकू युवराज कडू पाटील. शट अप. कशाला रागवता त्याला? किती गोड मुलगा आहे तो. खूप बोलतो तो. असू द्या. लहान मुलांशी बोलायला मला खूप आवडतं. जा घरी घेऊन जा त्याला. हो मीन. ए बाबा पिझ्झा ऑर्डर करा ना. हे बघ मी एक नाही तुला 10 पिझ्झे देईन पण या पुढे मला बाबा म्हणायचं नाही. कळलं? ओके. वेटर यस सर. एक पिझ्झा लाव. यस सर. पप्पा पिझ्झा कॅन्सल. पिझ्झा कॅन्सल सर. काय रे तुला बाबा म्हणू नको म्हणलं तर पप्पा म्हणू लागलास मला. सॉरी डॅडी. जा. सॉरी डॅड. यस सर. लेके आओ. बाबा हं? कुठे जाताय? बाबा हं. मला सोडून नाही ना जाणार? हं. बाबा मला पण सू येतीये. चला एकत्र करू या. चला. बाबा हा. मला वरती उचलून धरा ना. का? बाबा ही पॉटी वरती आहे ना. हे बघ बाळा सू पॉटीतच केली पाहिजे असं काही नाही. खाली कर. आता मी मोठा झालोय. हा बाबा हा. सू म्हणा ना. सू. असं नाही. अरे पटकन उरक आता मला लागलीये. बाबा चला आपण जाऊया. बाळा आता मला करू देतोस का का तू पण मला उचलायला थांबणार आहेस इथं? त्या टेबलावर जाऊन बस. पिझ्झा संपव. मी आलोच. बाबा मला सोडून नाही ना जाणार? नाही रे बाळा जा. बापरे आता या पोराला इथंच सोडलं पाहिजे नाहीतर काही खरं नाही. सुटलो बाबा एकदाचा कार्ट्याच्या तावडीतून. घरचं झालं थोडं आणि व्यायान धाडलो घोडं अशी परिस्थिती झाली असती माझी. ए माझी चावी विसरलो का काय? चावी- ए बाबा बाबा हं. सूर्य मावळल्यावर कुठे जातो? त्याच्या खऱ्या बाबांकडे जातो. तू जा ना बाबा तुझ्या खऱ्या बाबांकडे. तुम्हीच आहात माझे खरे बाबा. ग बस रे मी तुझा बाबा बिबा काही नाही. मला माहितीये तुम्ही माझी मस्करी करताय ना. अरे तू वेड्यासारखं काय करतो रे? तुझा पत्ता दे मी तुला तुझ्या घरी तरी सोडवतो बाबा. तुमचं घर म्हणजे माझं घर. मला घरी घेऊन चला ना. अरे बाबा तुला माझ्या घरी नेलं तर घराबाहेर काढील माझा बाप.
तुम्ही बाबांना बाप म्हणता? लाडाने म्हणतो रे. बाबा आणि बाप वेगळे असतात? हो, बाप म्हणजे कारल्याची भाजी आणि बाबा म्हणजे गुलाबजाम. म्हणजे तुम्हीच माझे बाबा. गप्रे, मी चिडलो ना तर असा मारीन ना तुला असा. वा, चला तर मग फायटिंग खेळूया. अरे तुला लाज कसली वाटतच नाही का रे चिक्या? तुम्हाला लाज वाटायला पाहिजे होती. मला कुठे सोडून गेलेलात एवढे दिवस? गप बस. मी तुझ्या पाया पडतो पण तू जा यार निघून. जरा शांत बस. हम्म. हम्म? मला झोप येते. मग मी काय नाचू? झोप इकडे. मला गवतात नाही झोपायचं, मला मांडीवर झोपायचंय. गप्पे, मांडी बिंडी काय नाही. बाबा, चला मांडी बिंडी काय नाही. बाबा, ए. बाबा, बाबा, झोप झोप झोप. बाबा, मला झोप नाही येते झोपताना. झोपत आहे का झोपत आहे? अरे जरा गप बस ना आणि गप झोप ना. मला अशी झोप नाही येणार. हे बघ, इथे कुठेही दूध मिळत नाही. तुला दूध पिऊन झोपायची सवय असेल तर ते जमणार नाही. गाणं म्हणा ना. अरे बाबा, मला गाणं ना, मी गाणं म्हटलं तुला उभं राहावं लागेल. का? मला फक्त राष्ट्रगीत येतं बाळा. नको नको, मग तुम्ही गोष्ट सांगा. गोष्ट कसली सांगू रे? तुमची तुमची आणि मम्मीची. मस्त मज्जा येईल. अरे ती एक मोठी ट्रॅजेडी आहे बाळा. आटपाट नगर होतं. तिथे एकदा मोगले आजमची रिहर्सल चालू होती. ये जख्म नहीं फूल है अनारकली. ये काय आहे? काय झालं? ही फूल आहे. हिला सेन्सच नाहीये. काय झालं काय? अरे अरे अनारकलीला असं करू शकत नाही का सलीम? तुला काय प्रॉब्लेम आहे? करू देत ना त्याला. सॉरी सॉरी, परत नॉनसेन्स काय यार? अरे एनर्जी आणायची कुठून आम्ही? हे चल चल तू हा. बोल चल. तर ये जख्म नहीं फूल है अनारकली और फूलों का मुरझाना बहारों की रुसवाई है. वाह. ए? अरे हिचा डायलॉग काही बोलतच ती नाही. अगं तू तिकडे नको ना लक्ष देऊस. तू लेकिन सलीम बाहर तो ये है. ए श्श, तू बारो. तू बाहेरचा रोल कर ग. अंजलीना प्लीज तू अनारकली कर. ये जख्म नहीं फूल है अनारकली. आता मी सलीम. हा? अरे असं काय? आता ही अनारकली म्हणल्यावर मी सलीम पाहिजे यार. अरे पण युवराज तू बॅकस्टेज करतोस तर तेच कर ना. नाही नाही, मला आता सलीम करायचा यार. अरे. अनारकली तिला केलं अरे पण असं नसतं युवराज. हे काय आहे? असं कसं? नाटक स्पॉन्सर कोणी केलंय? पैसे कोणाचे लागलेत? हे कपडे भाड्याने कोणी आणलेत? हिला काळी कॉफी दररोज कोण पाजतं? अरे पण या सगळ्याचा ऍक्टिंगशी काही संबंध आहे का? ए अजून त्याची ऍक्टिंग नाही पाहिलीच. नाही. हे बघ. भेंडी. हे अरे बघ. विकास, अरे आणि अरे काय करायला करतोस तू लागला हे? ना. Solid आहे. अरे तलवार लागतीये ना यार सॉरी सारखी. सॉरी सॉरी. हे बघ. हे बघ, आता तू हे बघ. विकास. अरे बा, कसली ऍक्टिंग करून दाखवतो. नुसतं तू ऑर्डर फुल हाफ झालंय, पण माझा कसला ऍक्टिंगचा एक्सपिरियन्स आहे. कसला? गावाकडे सगळेजण मला राजकुमार म्हणून ओळखतात. ज्यानी का? सफेद स्लीपर घालून हिंडायचो ना मी. तर गावाकडे कसली नाटकं गाजवली आहेत. जावयाचं पोर हरामखोर ए युवराज. मध्ये हरामखोर पोराचं काम केलं होतं मी. माय मरो मावशी जोगो मध्ये कसलं काम केलं होतं मी. मला काय माहिती? मावशीचं स्त्री भूमिका. सलीमची आय ए. जोदाबाय. जबरदस्त गाजलेलं नाटक माझं. बरं, तू सांगणं बंद कर, करून दाखव चल.